welcome back. Our today's destination is प्लस व्हॅली. ताम्हिणी घाट रोडवरून जाताना आपल्याला 2 ठिकाणाहून प्लस व्हॅलीमध्ये उतरता येते. त्या दोन्ही ठिकाणांना मी रेड पेनने सर्कल केले आहे. आजचा आपला मार्ग डोंगरगाव येथून आहे. मॅपमध्ये मिल्की बार वॉटरफॉल ट्रेक स्टार्टिंग पॉईंट असे मार्क केलेले आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना नॉमिनल शुल्क देऊन इथे गाडी पार्क करून आपण ट्रेक करू शकतो. हे आपण लक्षात ठेवूया की ट्रेक इज नॉट ओनली गोइंग टू द गोल अँड कम बॅक. ट्रेक नाउअडेज कन्सिस्ट ऑफ एन्व्हायरमेंट आणि त्या एन्व्हायरमेंटकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे. एन्व्हायरमेंट म्हणजे नेमकं काय, तर हे सगळे जे फीचर्स आहेत लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग आणि त्यांचं रिलेशन, दॅट इज एन्व्हायरमेंट. या मॅडम ज्या आम्हाला गाईड करत आहेत त्या गिरीप्रेमीच्या फाउंडर मेंबर उषाताई आहे. त्यांचे वय 81 इयर्स आहे आणि त्यांनी हा ट्रेक अगदी सहजपणे पार केला. त्याचं टेम्परेचर खूप जास्त असतं पण बाहेरचं टेम्परेचर खूप कमी आहे, त्यामुळे सडन कूलिंग होतं. तर त्या सडन कूलिंगमध्ये जो रॉक फॉर्म होतो वरचा तो हार्ड असला तरी तो ब्रिटल राहतो, विच ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम गेट्स एरोडेड इझिली. पण इन केस जर का काही कुठे क्रॅक्स असतील राहिले असतील तर त्याच्यामधून जर का जो रॉक लावा एरप्ट होत असेल आणि तो जर का त्या क्रॅक्समध्येच तसाच राहिला तर ओव्हर अ पिरियड ऑफ सो मेनी इयर्स मे बी सेंचुरीज तो जो रॉक कूल होतो तो रिलेटिव्हली स्लो कूल होतो आणि त्या स्लो कूलिंगमध्ये हा रॉक फर्म आणि स्ट्रॉंग राहतो, हार्ड नाही स्ट्रॉंग, त्यामुळे ब्रिटल होत नाही. त्यामुळे आता हा इथे जी वॉल दिसते अशा रॉकला बेसिकली डाईक असं म्हणतात. तो डाईक वॉल आहे ती, त्यामुळे ती वॉल आहे रॉकची ती सरळ उभी वॉल आहे. पण बाजूला तुम्हाला असं दिसतं फ्लॅट अँगलमध्ये पण स्लोपिश, पण ही वॉल अशी वरती उभी आहे. त्याची फुलं आहेत आणि अशी शेंग येते आणि त्यातही पंखधारी बियांचे गठ्ठे भरलेले असतात. अच्छा, आता ही कारवी सगळी म्हणजे फुलून गेली त्यामुळे सुकली आहे ना. ती आता नष्ट होईल, ती पूर्ण वाळली की बिया त्याच्यात फुटतील, बिया पडतील. ही झाडं नष्ट 3 ते 7 वर्षांनीच फुलते असतात. हो, रूटमध्ये मोकळी माती आणि छोटे मुरमाचे खडे असल्याने वाट खूपच घसरट होती.
सगळ्यांना टीकवूड सागवान माहिती आहे ना, सागाचं झाड. एक्झॅक्टली हे पण झाड तसंच आहे की याला टर्माइट्स वगैरे लागत नाहीत, वाळवी लागत नाही. आणि ताई अजूनही बऱ्याच औषधी आहेत पाण्यात. इनफॅक्ट कट करून पण इन केस कधी पाणी प्यायची वेळ आली, सर्वायवल पॉईंट ऑफ व्ह्यू, यू कट अँड यू विल गेट ॲम्पल ऑफ वॉटर. हाच तो शैतान ज्याच्याशी मला हातापायी करायला. दुसरा रूट प्लस व्हॅल्यू व्ह्यू पॉईंटपासून सुरू होतो. हा रूट शॉर्ट आहे परंतु जास्त स्टीप आणि थोडा अवघड आहे, आणि शिवाय इथे पार्किंग थोडं दूर अंतरावर आहे. व्हॅलीमध्ये पोचल्यानंतर आपण जर पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने गेलो तर आपण देवकुंड वॉटरफॉलच्या दिशेने जातो, आणि अपोजिट डिरेक्शनमध्ये गेलो तर आपण मिल्की बार वॉटरफॉलच्या दिशेने जातो.
चालत गेल्यास आपण त्या पॉईंटला पोहोचतो जिथून मान्सूनमध्ये देवकुंड धबधब्याचे पाणी खाली कोसळत असते. हा आहे मान्सूनमध्ये कोसळणारा देवकुंड वॉटरफॉल.